सो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। और आज का जो व्लॉग है वो आज पूरा हम लोग व्लॉग जो बनाने वाले वो गणपती डेकोरेशन के ऊपर है। आता गणपती बाप्पा येणार आहेत आपल्या घरी थोड्या दिवसांनी, तर त्याचे डेकोरेशन साठी आपण काय काय प्रिपरेशन करणार आहे, काय नाही करणार ते सगळं तुम्हाला या व्लॉग मध्ये मी सांगणार आहे। आणि सेकंड थिंग इज की आजचा क्लायमेट एकदम सही आहे। म्हणजे मी एवढ्या दिवसानंतर घरी आलोय, आज मला एवढं मस्त वाटतंय क्लायमेट बघून, तर तुम्हाला पण दाखवतो कसं आहे क्लायमेट ते। सही है यार, क्लायमेट बघू शकतात तुम्ही, सही है। सो आज क्लायमेट पण मस्त आहे, ब्लॉग पण मस्त होणार आहे। आणि आज आपण सगळे जण बघूया की मी काय काय शॉपिंग केलेली आहे गणपती डेकोरेशन साठी, आम्ही काय काय आणलेलं आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी, काय काय म्हणजे कुठले प्रोडक्ट कसे भेटले आम्हाला, कुठे भेटले, सगळ्याचं तुम्हाला डिटेल देऊन टाकणार मी डिस्क्रिप्शन मध्ये। आणि चला आपण चालू करूया एक एक वस्तूपासून। सो लेट्स गो, चालू करूया। मी काय काय आणलेल्या वस्तू, मी खूप एक्साइटेड आहे तुम्हाला दाखवायला की काय काय वस्तू मी आणलेल्या आहेत गणपती बाप्पासाठी। सो सर्वात पहिला प्रोडक्ट आहे हे जास्वंदीचं फूल। गणपती बाप्पाचं सर्वात आवडतं फूल आहे जास्वंद। त्याचा आम्ही गोल्ड प्लेटेड मध्ये आणलेलं आहे। लाईक गोल्डचं नाहीये, पण आपण असं गोल्डन कलर बोलू शकतो त्याला, नॉट द गोल्ड प्लेटेड वन। सो हे बघा, हे मला पर्सनली खूप आवडलेलं, हे मला खूप आवडलेलं आहे आणि एकदम क्यूट पण दिसतं। आणि आमच्या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्या हिशोबाने आम्ही आणलेले आहे। तर मूर्ती तर मी आता काही रिव्हील करणार नाही, ते तुम्हाला त्याच दिवशी माहिती पडणार ज्या दिवशी आम्ही गणपती बाप्पा घेऊन येणार त्या दिवशी। सो हे होतं आमचं फर्स्ट प्रोडक्ट। आता दुसरं प्रोडक्ट हे एकदम खास आहे, कारण गणपती बाप्पाचं वाहन म्हणजे उंदीर मामा। सो आम्ही घेतलेला आहे उंदीर मामा। हा एवढा क्यूट आहे, ब्लॅक आणि गोल्डन कलरची पूर्ण त्याला शेड आहे, एकदम सही वाटतो हा। मला तर पर्सनली हा खूप आवडला आणि इव्हन मम्मीला पण खूप आवडलेला आहे हा। सो हा उंदीर मामा आम्ही घेतलेला, तुम्ही बघू शकता यार, एकदम क्यूट आहे यार हा उंदीर मामा। मी तुम्हाला आहे ना याचा एक आहे ना पूर्ण हे शॉट टाकून देणार हे सगळं। आणि बाय द वे हे सगळं आहे ना आम्ही लोकांनी दादर वरून घेतलेलं आहे। म्हणजे असं स्पेसिफिक एकच दुकान नाही, दादरला तुम्हाला खूप फिरायला लागणार, इव्हन दुसरे पण मार्केट आहे, आम्ही तिकडे पण जाऊन। सो आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे गणपती बाप्पाचं आसन। हे वाला एकदम वेल्वेटच्या याच्यामध्ये आहे हे, आणि याला गोल्डन कलरची गोट आहे याला। सो हे वाला पण एक प्रोडक्ट मला खूप आवडलेलं। आणि आमची जी मूर्ती जी आहे आमच्याकडे हे होतं, बट ते कसं आहे ना 2-3 वर्ष आम्ही कंटिन्यूस वापरलं, तर म्हणून आम्ही विचार केला की चला काही नवीनच घेऊन घेऊ आपण। सो हे पण मला एकदम बजेटमध्ये पडलेलं आहे, हे अराउंड मला 120 या 100च्या आतमध्ये पडलंय। आणि डेकोरेशनच्या हिशोबाने आपण जर दुसरं प्रोडक्ट बघणार तर ते आहे ही चुनरी आपण बोलू शकता, जी आमच्या डेकोरेशनच्या मागे लागणार आहे। ग्लिटर्ड गली आहे, याच्यावरती लाईट पडला ना तर खूप वेगवेगळे शेड्स येतात। म्हणजे आता समजा तुम्हाला ही लाईट दिसत असणार, पण जेव्हा तुम्ही याला लाईट म्हणजे डार्क मध्ये बघणार तर थोडा वेगळा कलर पडतो, म्हणजे असं थोडं डार्किश वाटतं। लाईट मध्ये तुम्ही बघितलं तर वेगळाच कलर येतो, एकदम लाईट पिंक येतो, कधी डार्क पिंक येतो। मला ही खूप आवडलेली, तर आम्ही हे डेकोरेशनच्या इथे मागच्या साईडला आम्ही हे लावणार आहे। सो ही पण मला एक 120 to 150च्या याच्यामध्ये पडलेली पर मीटर। सो आपला थर्ड प्रोडक्ट आहे फ्लावर्स। सो हे डेकोरेशन साठी मी जे आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले होते ते कुठले घेतलेले, तर मी कलर कॉन्ट्रास्टच्या हिशोबानेच आम्ही घेतो। आम्ही मागचा बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंडच्या हिशोबाने आम्हाला ते कलरचे फ्लावर्स घ्यायचे होते, बिकॉज ऑलरेडी आमचं थोडंसं झालेलं आहे डेकोरेशन घरी, जे पेंडिंग होतं आणि काय काय अजून रिक्वायरमेंट होते त्याच्यासाठी पण आम्ही फ्लावर्स आणले। तर आम्ही 3 याच्यात आणलेले आहे फ्लावर्स। हा एक आहे, हा ब्ल्यू मध्ये आहे, याला असं थोडे लाईट थोडे डार्क शेड मध्ये आहे। त्याच्यानंतर पर्पल कलरचा एक फ्लावर आहे, हा एक पर्पल कलरचा फ्लावर आम्ही घेतलेला आहे। हे पण खूप सही होणार आहे, फायनल प्रोडक्ट मध्ये तुम्हाला आउटपुट एकदम मस्त दिसणार आहे। आणि एक लास्ट वाला आहे जो आहे आपला रेड कलरचा, हा रेड कलरचे आम्ही घेतलेले। असे आम्ही 3 फ्लावर घेतलेले होते, हे आम्हाला 30 भेटतात याच्यामध्ये एका सेट मध्ये।
सो याची प्राइस अराउंड आम्हाला 150 या 150 to 200 मध्ये आम्हाला असे हे पडलेत, म्हणजे तिघं. हे पण आम्ही खूप शोधल्यानंतर भेटलं. आणि जर तुमची बार्गेनिंग स्किल चांगली असणार तर तुम्ही असे करू शकतात. बिकॉज माझी बिलकुल बार्गेनिंग स्किल चांगली नाही. तो कसा आणला आम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतरचं प्रोडक्ट आहे वेल. ही जी वेल आहे ही एकदम म्हणजे बोलतात ना, ही लास्ट जे आमचं जे फायनल प्रोडक्ट होणार त्याच्यानंतर आम्ही तिला असं सोडणार आहे. आणि ही एवढा फ्रेश कलर मध्ये आम्हाला ग्रीनच्या याच्यात भेटलेली आहे ना, की असं डोळ्याला बघून पण असं बरं वाटतं. की असं काही काही कलर्स असतात ना, की असं आपण बघितलं तर एकदम आपल्या डोळ्याला त्रास होतो. हे तसं नाहीये, एकदम मस्त आहे, खूप आवडणार आहे. फायनल प्रोडक्ट मध्ये हे पण आम्ही टाकून तुम्हाला एक फायनल लुक आम्ही देणार आहे. सो त्याच्यानंतर माझा वन ऑफ द फेवरेट ही लटकन. ही जी लटकन आहे ही आम्ही घेतलेली होती. ही जवळपास मला 5 लटकन 200 रुपयाला आलेली आहे. सो ही आम्ही 5 घेतलेली, कारण भावात होती तर म्हणून आम्ही बोलले चला घेऊन घेऊ 5. आणि ही आपल्याला यूज पण होणार आणि दुसऱ्या सणाला पण आपण तिला युटिलाइज करू शकतात. सो ही आम्ही 5 घेतलेली. तर याला आपण कसं, जर समजा तुमचं रिंग असलं या तुम्ही असं कार्डबोर्डचं मंदिर केलं असणार तर त्याच्यामध्ये तुम्ही असं कोणी लावतं, कोणी असं लावतं, ते तसं आपण लावू शकतात. हर एकची वेगवेगळी स्टाईल आहे. कोणी त्या तिकडे दुकानात बघितलं त्यांनी डेकोरेशन केलं तर हे असं ठेवलेलं त्यांनी, आणि हे असं करून असं म्हणजे लावलेलं होतं. खूप सुंदर दिसत होतं. तर मला हे खूप आवडलं म्हणून मी हे घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर आमचं लास्ट प्रोडक्ट जे आहे, जे लास्ट आहे ते आहे आमची ही लाइटिंग. आता तुम्ही बोलणार लाइटिंग मध्ये काय आहे, तर सगळे म्हणजे नॉर्मल आहे. लाइटिंग काय असते, ही लाइटिंग आम्ही याच्यासाठी आणलेली बिकॉज याच्यामध्ये हे जे लीव्स आहेत हे वेल सारखे येतात. युजली दुसऱ्या लाइटिंग मध्ये कसं असतात, बल्ब असतात छोटे छोटे, राईट. तर याच्यामध्ये ना डायरेक्टली LED चे हे लावलेले आहेत त्यांनी. तर त्याच्याने खूप युजफुल आहे म्हणून आम्ही ही वाली आणली. आणि खूप ब्राईट आहे. आणि जेव्हा ही अंधाऱ्यामध्ये लावल्यावरती एवढी सुंदर दिसते. मी तुम्हाला ना याचा ना फायनल रिव्ह्यू मध्ये म्हणजे फायनल प्रोडक्ट दाखवणार. आणि मला ही खूप आवडलेली म्हणून मी घेतलेली. ही जवळपास मला 180 पर्यंत भेटलेली आहे. सो चला आपण तुम्हाला दुसरं पण दाखवतो जे आमचं अर्ध झालेलं आहे डेकोरेशन. पण आमचा नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे असं लटकन टाईप आहे. हे आम्ही आणलेलं आहे गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडचं जे डेकोरेशन असतं ना, बॅकग्राऊंड डेकोरेट करण्यासाठी. सो हे पण मला खूप आवडलेलं आहे. हे पण मम्मीला पण खूप आवडलं तर आम्ही हे सगळं आणलंय. हे पण एक चांगलं आहे. असे आम्ही 2 सेट आणलेत, म्हणजे 2 असे लावायला, आणि याला म्हणजे असं अट्रॅक्टिव्ह पण वाटतं म्हणून आम्ही हे घेतले. सो आता बघू याचा कसा युटिलाइज आपण करू शकतात बॅकग्राऊंड मध्ये. त्याच्यानंतर आता सगळे पाहुणे येणार तर आपल्याला त्यांना गेस्ट असणार तर काही खाण्यासाठी, तर म्हणून आम्ही ही प्लेट घेतलेली. ही 50 प्लेट्स येतात याच्यामध्ये. तर ही पण आम्ही होलसेल मार्केट मधून घेतलेली. तर हे डिस्पोजेबल प्लेट आहे. तर हे तर काही एवढं म्हणजे डेकोरेशनचं हे नाहीये, बट एक तुम्हाला म्हणून माहिती द्यायची म्हणून सांगितलेलं. याच्यामध्ये 30 प्लेट्स की 50 प्लेट्स आहेत, सॉरी 50 प्लेट आहे. हे जवळपास आम्हाला पडलेलं आहे 60-70 रुपीजला आम्हाला पडलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला हे ग्लास आहे, डिस्पोजल ग्लास. कोणी आला त्यांना सरबत या काही द्यायचं असणार तर हे पण आहे. हे आम्हाला 30 रुपीज मध्ये आम्हाला 50 ग्लासेस भेटलेले आहेत. सो हे होतं माझं डेकोरेशनचं सामान. आता तुम्हाला आपण भेटूया पूर्ण डेकोरेशन करतानाचा व्हिडिओ. तोपर्यंत तुम्ही टाइम लॅप्सचा एन्जॉयमेंट करा.
सो क्विक अपडेट, आत्ताशी कुठे डेकोरेशन झालेलं आहे हे बघा बॉस. थकून गेलो लिटरली, दुपारपासून बसलेलो, वाटलं नव्हतं एवढा टाइम लागणार करून याला. हा तसेच अपडेट मी तुम्हाला देत राहणार. आता लाइटिंगचं काम बाकी आहे अजून. याच्या मागे आता बघायचं, पहिले विचार केलेला की याच्या मागे हे लावू, ओढणी टाईप या काही एक कपडा आणू, जे ऑलरेडी आणलेलं होतं. बट असा लुक चांगला वाटतोय है ना. कमेंट करून सांगा मला की कसं वाटलं आमचं गणपतीचं डेकोरेशन.